रामराम शेतकरी मंडळी, स्वागत आहे आपले शेती कष्टाची या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या शेतामध्ये मक्याची लागवड चालू आहे डमरूच्या साहाय्याने। शेतकरी मंडळी, आपण बघू शकता की डमरू मशीनची पेरणी यंत्राची कशी जुळवणी केलेली आहे। त्याच्यामध्ये एक पट्टीवर होल करून दोन डमरू एक साथ मध्ये नटाच्या साहाय्याने जोडलेले आहेत। मंडळी, दोन डमरूची एक साथ जुळवणी केली आणि त्याच्यामध्ये 40-66-40 मका टाकलेला आहे सध्या, आणि ते शेतामध्ये पेरणी करून राहिलो। तर मंडळी, हा मायकोचा 40-66 बियाणं आहे मक्याचं। तर याचं एकरी उत्पन्न 40 ते 35 क्विंटलपर्यंत होते। ही अर्ली व्हेरायटी आहे, लवकरात लवकर येणारी। 40-66 हायब्रिड सीड लावत आहे। तरीही लागवडीची यंत्रणा डमरूच्या साहाय्याने दोन डमरू एक साथ मध्ये जोडलेले आहेत। त्याची पेरणी नळीच्या मधोमध होत आहे। एका ड्रीपवर 4 दाणे पडतात। हे बघा शेतकरी मंडळी, हे 4 फुटाचा अंतर आहे दोन नळीमधील, आणि एका ड्रीपचा अंतर आहे 2 फुटाचा। 2 फूट ते 2 फुटावर एक ड्रीप आहे। त्या ड्रीपवर या डमरू मशीन पेरणी यंत्राची सेटिंग केलेली आहे। दोन डमरू एक साथ मध्ये जोडलेले आहेत। त्यांच्यामध्ये यासाठी मायकोचे MRM 40-66 मक्याचा वाण पेरण्यासाठी सुरुवात करत आहेत। त्यासाठी आपण दोन डमरू एक साथ मध्ये जोडलेले आहेत। त्याच्यामध्ये 40-66 बियाणं आहे। तरी आज आपण या 5 एकरामध्ये हे वाण लावत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर शेती कष्टाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।